They have entered into the house of the Lord. आणि या नवीन वर्षामध्ये देवाच्या घरामध्ये आपण I want to निवासस्थान आहे. concentrate your mind on the book of Psalm chapter 30. आणि आज मला तुमचं लक्ष देवाच्या वचनाकडे लावायचं आहे. स्तोत्रसंहिता याचा 3रा अध्याय, 30वा अध्याय, Chapter 30 30 अध्याय and verse 11. आणि 11 वचन. We'll read that word. आपण ते वचन वाचूया. The word says, आणि या ठिकाणी दिलं आहे, you turn my wailing into dancing. आणि तू माझा विलाप दूर करून मला नाचावयास लाविले You आहे. removed my sackcloth and clothed me with joy. आणि तू माझे गोंताट काढून मला हर्षरूपी वस्त्र नेसवले आहे. Now here in this psalm, David is praising God. आणि या स्तोत्रामध्ये आपण बघतो की दावीद देवाचे आभार मानत आहे. David is saying that, Lord, I thank you. आणि दावीद म्हणत आहे की देवा मी तुझे आभार मानतो. If we read first word, it says, I will exalt you, Lord, for you lifted me out of the depth. आणि या ठिकाणी पहिल्या वचनामध्ये दिला आहे की हे परमेश्वरा मी तुझी थोरवी गाईल कारण तू माझा उद्धार केला आहे. He have delivered him from his situation. आणि तो म्हणत आहे की परमेश्वरा तू माझ्या परिस्थितीतून माझी सुटका केली म्हणून मी तुझे आभार मानतो. And so he is saying that you turn my wailing into dancing. म्हणून दावीद म्हणत आहे की तू माझा विलाप दूर करून मला नाचावयास लावली You आहे. removed my sackcloth and clothed me with joy. आणि तू माझे गोंताट काढून मला हर्षरूपी वस्त्र नेसवली आहे. Here he is saying, I am dancing now. आणि तो म्हणत आहे की मी नाचत आहे. God have removed all sorrows from my life. आणि तो म्हणत आहे की देवाने माझे सर्व अश्रू दूर केले आहे. The word says he turned my mourning into आणि dancing. तो म्हणत आहे की सर्व माझे दुःख सर्व माझा विलाप त्याने दूर केला He आहे. removed my sackcloth me and gave a joy. आणि त्याने माझे गोंताट काढून मला हर्षरूपी वस्त्र नेसवले आहे. It means God turns our sorrow into joy. याचा अर्थ की आपला देव आपले अश्रू आनंदामध्ये बदलणार आहे. Our God is a very faithful God. आपला देव खूप विश्वासू देव आहे. 2020, it was a terrible time in your life, you may आणि be thinking. 2023 वर्ष तुमच्यासाठी खूप कठीण असेल. But let me tell you, पण मला तुम्हाला सांगू द्या, God have brought us into the year 24. आणि या 2024 वर्षामध्ये देव आपल्याला घेऊन आला आहे. If God have brought us into 24, जर देवाने या नवीन वर्षामध्ये 2024 मध्ये तुम्हाला आणला आहे, He will bless us. तो तुम्हाला आशीर्वादित He करेल. will turn your sorrow into dancing. अश्रू आनंदामध्ये बदलणार आहे. He will remove your sackcloth आणि तो तुमचे गोंताट सोडून and He will clothe you with a joy. नवीन हर्षरूपी वस्त्र तुम्हाला देणार आहे. He will give joy into your life. तो तुमच्या जीवनामध्ये आनंद देणार आहे. Now, if you read this word, ज्यावेळेस आपण हे वचन वाचतो, the people who used to mourn, जे लोक दुःख करणारे असतात the people who used to wear sackcloth, आणि जे लोक गोंताट नेसतात, when they face some bad situation in their life, तेव्हाच ते करतात ज्यावेळेस ते खूप दुःखामध्ये असतात, When एखाद्या someone- त्रासामध्ये असतात, someone is died from their family. ज्यावेळेस त्यांचा एखादा जवळचा व्यक्ती मरण पावतो. If you read the word of God in Old Testament, जर जुन्या करारामध्ये आपण जर वचन वाचलं, when people used to die, they used to mourn. ज्यावेळेस लोक मरण पावायचे त्यावेळेस ते दुःख करायचे 7 days they used to mourn. आणि 7 दिवस ते दुःख करायचे Sometimes they used to mourn 30 days. आणि काही वेळेस तो 30 दिवस ते There करायचे. is several example in the word of God. आणि पुष्कळ उदाहरणं बायबल मध्ये आहेत. If we read Deuteronomy chapter 34 and verse 8, आणि अनुवाद याचा 34 अध्याय आणि 8वं वचन जर आपण वाचलं, the word of God says, आणि या ठिकाणी दिलं आहे, the Israelites grieved for Moses in the plains of Moab 30 days आणि या ठिकाणी इस्रायल लोकांनी मोआबाच्या मैदानात मोशेसाठी 30 दिवस शोक केला. until the time of weeping and mourning was over. मग मोशेबद्दल सुतक धरून शोक करण्याचे दिवस संपले. They mourned for Moses for 30 आणि days. या ठिकाणी आपण बघतो की इस्रायली लोकांनी मोशेसाठी दुःख केलं आहे. He was a leader for Israel. आणि तो इस्रायल लोकांचा एक लीडर होता. And suddenly he was gone to the Lord. आणि आपण बघतो की तो प्रभूकडे देवाकडे गेलेला आहे. The sorrow come into their life. आणि त्या लोकांच्या जीवनामध्ये दुःख आलेलं आहे. And the word of God says they mourned for Moses for 30 days. आणि या ठिकाणी दिलाय की इस्रायली लोकांनी मोशेसाठी 30 दिवस शोक केला. Now we see in Genesis chapter 50 and verse 3. आणि उत्पत्ती याचा 50 अध्याय आणि 3रं वचन जर In आपण that वाचलं, word we see, आणि या वचनामध्ये दिलं आहे, read that word. आपण ते वचन वाचूया. Genesis 50 and verse 3. उत्पत्ती याचा 50 अध्याय आणि 3रं वचन. The word of God says, या ठिकाणी देवाचं वचन सांगत the आहे, Egyptian mourned for Jacob for 70 days. आणि या कार्यात 40 दिवस या आपण बघतो की या योसेफासाठी 70 दिवस त्याने शोक केला आहे. For Jacob. याकोबासाठी. They mourned for Jacob for 70 days. आणि याकोबासाठी त्याने 70 दिवस शोक केला आहे. Now when we see the life of Jacob, जर आपण याकोबाचं जीवन जर बघितलं, when his
son was lost, आणि ज्यावेळेस त्याचा मुलगा त्याच्यापासून दूर झाला when he came to know that Joseph is lost, आणि ज्यावेळेस त्याला समजलं की आता योसेफ नाही he tore his clothes. आणि त्याने त्याचे वस्त्र फाडलेले आहेत The word of God says in Genesis chapter 37 and verse 34 to 35. आणि उत्पत्ती याचा 37 अध्याय 34 आणि 35 वचन आपण वाचू. Jacob's son came to Jacob आणि and याकोबाचे told that his beloved Joseph is died. आणि याकोबाची मुलं त्याकडे आलेले आहेत आणि त्याला सांगत आहे की जो तुझा प्रिय मुलगा योसेफ आहे तो आता राहिला नाही And he used to love Joseph so much. आणि योसेफावरती तो फार प्रीती करणारा And होता. when he came to know that Joseph is died, आणि ज्यावेळेस त्याला कळालं की आता योसेफ नाही at that time what Jacob did. आणि त्यावेळेस याकोबाने काय केलं The आहे? word says, आणि या ठिकाणी दिलं आहे तेव्हा याकोबाने आपले वस्त्रे फाडून कमरेस गोंताट गुंडाळले आणि आपल्या मुलासाठी पुष्कळ दिवस शोक केला. Jacob tore his clothes, आणि या ठिकाणी दिलाय की याकोबाने आपले वस्त्र फाडून टाकले put on sackcloth, आणि त्याने गोंताट नेसला आहे and mourned for his son many days. आणि पुष्कळ दिवस त्याने मुलासाठी शोक केला Many आहे. days he was mourning for his son, आणि पुष्कळ दिवस याकोब त्याच्या मुलासाठी शोक करत होता. crying for his son, त्याच्या मुलासाठी तो रडत होता because he lost his beloved. कारण त्याने त्याचा प्रिय मुलगा गमावला. And the word of God says, all his son and daughters came to comfort him. आणि पुढे दिलाय की त्याचे मुलगे व मुली ही सर्व त्याचे सांत्वन करायस But he त्याच्या गेली. refused to be comforted. पण तो काही केल्यास समाधान न पावता म्हणाला No, he said, I will continue to mourn until I join my son in the grave. आणि तो म्हणत आहे की मी शोक करीत करीत अधोलोकी आपल्या मुलाकडे जाईल. So his father wept for him. असा त्याच्या बापाने त्यासाठी शोक केला. Every now and then he used to wept. आणि प्रत्येक वेळेस तो रडू Now लागला. here we see when they face such situation, they used to mourn. आणि आपण बघतो की अशी परिस्थिती ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीवरती येत होते त्यावेळेस ते दुःख करत होते. And such kind of things David also went. आणि अशाच काही प्रकारच्या गोष्टीमधून दावीद देखील गेला. And God turned his sorrow into joy. आणि आपण बघतो की परमेश्वराने त्याचा विलाप जो आहे तो दूर केला आहे, त्याचे दुःख जे आहे ते दूर केले आहे. And so in chapter 30 and verse 11 he says, he turned my wailing into dancing. म्हणून 30 आणि 11 मध्ये तो म्हणत आहे की तू माझा विलाप दूर करून मला नाचावयास लाविले आहे. You removed my sackcloth and clothed me with joy. तू माझे गोंताट काढून मला हर्षरूपी वस्त्र नेसवले आहे. Church, I do not know what situation you went in the year 23. आणि चर्च मला माहित नाही की मागील 2023 वर्षामध्ये तुम्ही कोणत्या परिस्थितीतून गेले आहात. There are some people, they lost their dear ones. असे देखील लोक आहेत की त्यांनी त्यांचे प्रियजन गमावले आहे. There are some sisters, they lost their husband. असे देखील काही बहिणी आहेत की त्यांनी त्यांचा पती गमावला आहे. There are some brothers and sisters, they lost their brothers and sisters. आणि असे देखील काही भाऊ आणि बहिणी आहेत की त्यांनी त्यांचे आप्तजन भाऊ आणि बहीण गमावले आहेत. There are some friends, they lost their father. आणि काही असे देखील लोक आहेत की त्यांनी त्यांचा वडील गमावला आहे. Last year, I lost my uncle and my father. आणि मागच्या वर्षामध्ये माझे काका आणि माझे वडील मी गमावले. They are our dear ones. आणि ते देखील माझे प्रियजन होते. They will never meet us in this world. आणि या जगामध्ये ते आता पुन्हा भेटणार नाही. People who went away to the Lord, they will not meet us in this world. आणि जे लोक या जगातून निघून जातात ते पुन्हा आपल्याला भेटत And नाही. it is our hope that our Jesus will come, we will meet them. पण आपली आशा आहे की ज्यावेळेस आपला प्रभू येशू ख्रिस्त येईल त्यावेळेस आपण भेटणार But आहोत. whenever we remember them, we cry. ज्यावेळेस आपल्याला त्यांची आठवण येते आपण रडतो. Sorrow comes into our आणि life. अश्रू आपल्या नेत्रामध्ये येतात. But let me tell you, पण मला तुम्हाला सांगू the दे year 23 was a mourning year, but the year 24 will be a dancing year for you and me. 23 वर्ष आपल्यासाठी विलापाचं असू शकतं पण येणारं 2024 वर्ष देव आनंदाचं करणार आहे. Because David says दावीद म्हणतो that you turn my wailing into dancing. तू माझा विलाप दूर करून You may मला be- नाचावयास लावले You आहे. may be facing financial situations in your life. तुमच्या जीवनामध्ये आर्थिक अडचणीमध्ये असाल, You may be facing struggling in your job. तुम्ही तुमच्या कामामध्ये झगडत असाल, There must be problem in your family. तुमच्या कुटुंबामध्ये समस्या असतील, You may be under the curse of satanic power. सैतानाच्या बंधनामध्ये शापामध्ये असाल, You may be under the power of darkness. अंधकाराच्या सत्तेखाली असाल, You may be having any bad habits in your life. जीवनामध्ये तुम्हाला वाईट सवय असतील, Struggling in your life. तुमच्या जीवनामध्ये झगडत If असाल, God has brought you into the year 24, He will make joyful things in your life. पण जर देवाने 2024 वर्ष तुमच्या जीवनामध्ये दिलाय तर तो सर्व अश्रू या वर्षामध्ये आनंदामध्ये बदलणार आहे. And so Jesus says, म्हणून येशू म्हणत आहे blessed are those who mourn. शोक करणारे जे आहेत ते धन्य आहेत. The people who mourn are blessed. जे लोक शोक करतात ते धन्य, They will be comforted.
त्यांचं सांत्वन करण्यात येईल. God is there who will comfort us. देव त्या ठिकाणी आहे आपलं सांत्वन There करण्यासाठी. is no one who will comfort us. असा कोणतीही व्यक्ती नाही की तो आपले सांत्वन करू शकेल. Jesus is a comforter. पण फक्त प्रभू येशू ख्रिस्त सांत्वन करणार आहे. And so Jesus said too, म्हणून येशू म्हणत आहे, I am the resurrection and the life. आणि मीच पुनरुत्थान आणि जीवन आहे. He who believes in me, जो माझ्यावरती विश्वास ठेवतो, though he may die, he shall live. जरी तो मेला तरी तो जगेल. And whoever lives and believes in me shall never die. आणि जो माझ्यावरती विश्वास ठेवतो तो कधी मरणार नाही. Brothers and sisters, the dear ones who have passed away from this world, माझ्या भावांनो आणि बहिणींनो, जे आपले प्रियजन हे जग सोडून गेले आहेत, they are not died, but they are alive in the presence of Jesus. मरण पावलेले नाही तर ते परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आहेत. Never mourn in the presence of God. कधी देवाच्या उपस्थितीमध्ये शोक करू नका. Today morning, I believe that God is going to turn your morning into dancing. आणि आज माझा विश्वास आहे की आज देव तुमचे सर्व अश्रू आनंदामध्ये बदलणार As आहे. He has brought us into the year 24. आणि या 2024 वर्षामध्ये तो आपल्याला घेऊन आला आहे. Now here we see David is saying he turned his mourn into dancing. आणि या ठिकाणी आपण बघतो की दावीद म्हणत आहे की तू माझा विलाप दूर करून मला नाचावयास लावले I आहे. removed my sackcloth and clothed me with joy. माझे गोंताट काढून मला हर्षरूपी वस्त्र नेसवले आहे. What things were happened in the life of David? आणि दाविदाच्या जीवनामध्ये अशा कोणत्या गोष्टी घडल्या? 3 things I want to mention in front of you. 3 गोष्टी आज मला तुम्हाला सांगायच्या आहेत. First thing, पहिली गोष्ट, God did it, देवाने ती केली, that God not allow his enemy to overcome in him. आणि देवाने त्याचे शत्रू त्याच्यावरती कधीच वर्चस्व मिळू शकले नाही. The word of God says, देवाचं वचन सांगतं, if we read first word, जर पहिलं वचन आपण जर वाचलं, chapter 30 and word 1, 30वा अध्याय आणि पहिलं वचन, I will exalt you, Lord, for you lifted me out of the depth and did not let my enemies gloat over me. आणि पहिल्या वचनामध्ये दावीद म्हणत आहे की हे परमेश्वरा, मी तुझी थोरवी गाईल, कारण तू माझा उद्धार केला आहे. तू माझ्या वैरास माझ्यावरून हर्ष करू दिला नाही. My enemy not overjoy over me. आणि माझ्या वैरास माझ्यावर हर्ष करू तू दिला नाहीस. David says, my enemy was not overjoy over me. आणि दावीद या ठिकाणी म्हणत आहे की माझे शत्रू माझ्यावर तू कधी वर्चस्व करू शकले There नाही. were so many enemy around David. आणि आपण बघतो की दाविदाच्या अवतीभोवती खूप शत्रू त्याचे If होते. we read Psalm chapter 3 and verse 1, जर स्तोत्र संहिता याचा 3रा अध्याय आणि पहिलं वचन जर आपण read वाचलं, that word. आपण ते वचन वाचू. Psalm chapter 3 and verse 1. स्तोत्र संहिता याचा 3रा अध्याय आणि पहिलं वचन. Hmm? Lord, how many are my enemies? How many rise up against me? आणि तो या ठिकाणी म्हणत आहे की हे परमेश्वरा, माझे शत्रू कितीतरी झाले आहेत, माझ्यावर उठलेले पुष्कळ आहेत. He says there are enemies around me. आणि तो म्हणत आहे की माझ्या अवतीभोवती पुष्कळ शत्रू आहेत. They are against me, ते माझ्या विरुद्ध आहेत. trying to kill me. ते मला मारण्याचा प्रयत्न करत When आहेत. we see the life of David, ज्यावेळेस आपण दाविदाचं जीवन बघतो, he was a simple person, आणि तो एक सर्वसाधारण व्यक्ती होता, looking after the flock of his father. आणि त्याच्या मेंढरा मागे तो जाणारा And होता. the word of God says, while he was looking and taking care of his flock, आणि बायबल आपल्याला सांगतो की ज्या वेळेस तो त्याच्या मेंढरा मागे होता, once bear came, one time lion came, and they caught his sheep. आणि एक वेळेस सिंह आलेला आहे आणि त्याचे जे कळप आहे ते पकडलेलं आहे, But he tear them. आणि आपण बघतो की त्याने ते फाडला, God help him to overcome over his enemy. आणि त्याच्या शत्रूवरती देवाने त्याला विजय दिला. We see the life of David. He fought with Goliath. आणि आपण दाविदाच्या जीवनामध्ये बघतो की तो गल्ल्याथाबरोबर लढला. There was no one to fight against Goliath. आणि गल्ल्याथाबरोबर लढण्यासाठी इस्रायलामध्ये कोणी तयार नव्हता. But one little boy came forward and he defeated Goliath. पण एक लहान मुलगा पुढे येत आहे आणि तो गल्ल्याथाला हरवत आहे. Then we see he faced Saul as an enemy. आणि त्यानंतर आपण बघतो की शौल राजा त्याचा विरोधी झाला. And he tried to kill many times to David. आणि शौलाने देखील दाविदाला मारण्याचा पुष्कळ वेळेस प्रयत्न केला. But God saved the life of David. पण त्या परिस्थितीतून देखील दाविदाचा बचाव देवाने केलेला There were आहे. enemy like Ammonites, Philistines, and many more people were the enemy of David. अमोनी, पलिश्ती लोक आपण बघतो की पुष्कळ लोक त्याच्या विरुद्ध उभे राहिले. The word of God says there are so many enemy against me. बायबल आपल्याला सांगतं की पुष्कळ लोक त्याच्या विरुद्ध राहिले. The word says, Psalm 57 and verse 4 to 6. आणि स्तोत्र संहिता याचा 57 अध्याय 4 आणि 6 वचनामध्ये दिला आहे. The word says, I am in the midst of lions. I am forced to dwell among the ravenous beasts. Men whose teeth are spears and arrows, whose tongues are sharp swords.
आणि 4थ्या वचनामध्ये दिलं आहे की माझा जीव सिंहामध्ये पडला आहे, ज्यांचे दात केवळ भाले व बाण आहेत, यांची जीभ तीक्ष्ण तरवारच आहे, अशा जाजवल मनुष्यामध्ये देखील मी पडून राहील. The word says the lions were around him. आणि तो म्हणत आहे की सिंह माझ्या अवतीभोवती आहे Enemies were like lion. आणि जे शत्रू आहेत ते सिंहासारखे आहेत. Church, many times we face such things. आणि चर्च तुम्ही देखील अशा प्रकारच्या गोष्टींना तोंड देता. Satan brings many enemies. Satan brings many people and they go against us, And- plot against us. आणि सैतान देखील असे लोक तयार करतो आपल्या विरोधी उभे राहण्यासाठी, आपल्या बद्दल योजना तयार करण्यासाठी. Where we work, where we do business, Satan bring enemy around us. ज्या ठिकाणी आपण आपला बिझनेस करतो, ज्या ठिकाणी आपण आपलं काम करतो, त्या We- ठिकाणी सैतान अशा प्रकारच्या गोष्टी करतो. We do not understand what to do. आणि आपल्याला समजत नाही की आपण काय करावं. In the same way, David faced such enemies. आणि अशाच प्रकारचे शत्रू दाविदाने देखील त्याच्या जीवनामध्ये But the बघितले. word of God says, पण देवाचं वचन सांगतं God never allowed my enemies to overjoy over me. आणि तो म्हणत आहे की देवाने माझ्या शत्रूंना कधी माझ्यावरती वर्चस्व मिळू दिलं नाही. Last year, such kind of things must be happen in your life. आणि मागच्या वर्षामध्ये तुमच्या बरोबर अशा प्रकारच्या गोष्टी घडल्या असतील. You may be faced many enemies around you, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पुष्कळ शत्रूंना तोंड दिलं but your असेल. enemy was not overjoy over you. पण ते शत्रू तुमच्यावरती विजय मिळू शकले नाही. And this kind of situation came in David's life. आणि अशाच प्रकारची परिस्थिती दाविदाच्या जीवनामध्ये देखील आहे. Enemy was not overjoy over him. आणि त्याचे शत्रू देखील त्याच्यावरती वर्चस्व मिळू शकले नाही. So he says, म्हणून तो म्हणत आहे God turned my mourning into dancing. परमेश्वराने माझा विलाप दूर करून मला नाचाव्यास लावले आहे. Second thing in his life he did, दुसरी गोष्ट त्याने त्याच्या जीवनामध्ये केली. God healed him. देवाने त्याला आरोग्य दिलं. The word says, what second says, the Lord my God, I called to you for help and you healed me. आणि दुसऱ्या वचनामध्ये दावीद म्हणत आहे की हे परमेश्वरा माझा देवा, मी तुझा धावा केला आणि तू मला रोगमुक्त केले. He says, you have healed me. आणि तो म्हणत आहे की देवा तू मला रोगमुक्त केलं आहे. Now, David was also man. आणि आपण बघतो की दावीद देखील एक मनुष्य होता. He faced sickness in his life. तो देखील त्याच्या जीवनामध्ये आजारी पडला. Nowadays we see many diseases are taking place. आणि आताच्या दिवसामध्ये आपण बघतो की पुष्कळ रोग येत आहेत. Many people are having kind of diseases. आणि पुष्कळ निरनिराळ्या प्रकारचे रोग लोकांना होतात. But let me tell you, पण मला तुम्हाला एक सांगू द्या our Lord is a healer. की आपला देव आरोग्यदाता आहे. Now David was sick in his life. आणि आपण बघतो की दावीद देखील आजारी आहे. He was sick in his life, and when he called unto God, आणि ज्या वेळेस त्याने देवाचा धावा केला, God healed him. देवाने त्याला बरं The केलं. word says, Psalm 41 and verse 3 and 4. आणि स्तोत्रसंहिता याचा 41 अध्याय आणि 3 आणि 4 वचन. The word says आणि या ठिकाणी दिलं आहे that the Lord sustained them on their sick bed and restores them from their bed for illness. I said, have mercy on me, Lord. Heal me, for I have sinned against you. आणि तिसऱ्या वचनामध्ये दावीद म्हणत आहे की तो रोगाने अंथरुणास खिळला असता परमेश्वर त्याला सांभाळील. तो रोगी असता तू त्याच्या अंथरुण बदलतोस. मी म्हणालो हे परमेश्वरा माझ्यावरती कृपा कर, माझ्या जीवाला बरे कर. मी तुझ्या विरुद्ध पाप केले आहे. The word says, I have sinned against you. आणि या ठिकाणी दावीद म्हणत आहे की मी तुझ्या विरुद्ध पाप केले आहे. I want healing. मला तुझ्याकडून आरोग्य And पाहिजे. he cried unto आणि God, त्याने देवाकडे आरोळी मारली and आहे. God healed him. आणि आपण बघतो की देवाने त्याला बरं केलं. In the year 24, आणि या 2024 our वर्षामध्ये people, they face many sickness in their life. आणि पुष्कळ लोकांनी मागील वर्षामध्ये आजारपणाला तोंड दिलं. There was some testimony, they had tumor in their body. आणि अशा देखील साक्ष आपण ऐकल्या की काही लोक होते की त्यांना गाठ होते. God disappeared their tumor. आणि ती गाठ देवाने नाहीशी केली. And many people, they had an accident in their आणि life. पुष्कळ लोकांनी साक्ष दिली की त्यांनी त्यांचा ऍक्सिडेंट झाला. God saved their life. देवाने त्या ऍक्सिडेंट मधून त्यांना वाचवलं. They were on the bed. ते अंथरुणावर होते. But whenever church come together and prayed for the people, ज्यावेळेस चर्च एकत्र येऊन ज्यावेळेस त्यांच्यासाठी प्रार्थना केली, God healed them. देवाने त्यांना बरं केलं. It means God is a miracle working याचा God. अर्थ की देव चमत्कार करणारा देव In the आहे. year 23, God, we see many miracles happening in our church. आणि मागील 2023 वर्षामध्ये आपण बघितले की पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये साक्ष घडल्या. Now also somebody must be facing sickness in their life. आणि आता देखील काही लोक त्या आजारी असतील. But let me tell पण you, मला तुम्हाला सांगू द्या, don't worry. तुम्ही चिंता करू Our नका. God is a faithful God. आपला देव विश्वासू देव आहे. He can do miracle now तो also. आता देखील चमत्कार करू शकतो. David says he turned my mourning into आणि dancing. दावीद म्हणत आहे की परमेश्वराने माझा विलाप दूर करून
मला नाचावयास लावले He आहे. says, I sin against me, I need healing. आणि तो परमेश्वराला म्हणत आहे की देवा मी तुझ्या विरुद्ध पाप केला आहे पण मला तू बरं कर. Repent in the presence of God. आणि देवाच्या उपस्थितीमध्ये तो पश्चाताप करत He आहे gets healed by the power of God. आणि देवाच्या सामर्थ्याद्वारे तो बरा झाला. Here, today I want to encourage you. आणि आज सकाळी मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं He आहे is our healer. की आपला देव आपला आरोग्यदाता आहे. Third thing in his life he experienced, तिसरी गोष्ट दाविदाने त्याच्या जीवनामध्ये he अनुभवली says that he removed me from the grave. आणि तो म्हणत आहे He removed me from grave. आणि त्याने कबरेतून मला बाहेर काढला आहे. I was thinking that I am in the grave. आणि मला असं वाटलं की मी आता कबरेमध्ये आहे. He removed me from the pit. आणि त्या खड्ड्यातून त्याने मला बाहेर The काढलं. word says, if you read third word, you Lord brought me up from the realm of the dead. You spared me from the going down to the pit. आणि स्तोत्रसहिता याचा 30 अध्याय आणि 3 वचन. हे परमेश्वरा तू माझा जीव अधोलोकातून वर काढिला, गर्तेत पडल्यामधून तू मला जिवंत राखिले. He says, you removed me from the pit. आणि तो म्हणत आहे की अधोलोकातून तू मला वर काढले आहे. You experienced that you were in the pit in the year 23. आणि तुम्हाला असं वाटत असेल, तुम्ही विचार केला असेल की 2023 वर्ष मी खड्ड्यामध्ये होतो Nobody was there to remove me from that pit. आणि त्या खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी माझ्याजवळ कोणी नव्हता. But let me tell you, our Lord was very much faithful. तुम्हाला सांगू द्या की आपला देव विश्वासू देव आहे. No one was there, but our Lord was there with you. कोणी तुमच्या बरोबर नसेल पण आपला सर्वशक्तिमान प्रभू तुमच्या बरोबर होता. He removed us from 2023 and brought us into the year 224. आणि 2023 वर्षामधून त्याने तुम्हाला बाहेर काढून 2024 वर्षामध्ये आणलं आहे. Church, I want to encourage you. आणि चर्च मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे. Joseph was put into the pit, आणि योसेफाला त्या खड्ड्यामध्ये टाकण्यात आलं. thinking that he will not come from the pit again. आणि लोकांना वाटलं की तो आता वरती येऊ शकणार नाही. He thought he will die there only. आणि त्याच्या भावांना वाटलं की आता तो या ठिकाणीच मरणार. His future is lost here only. आणि त्यांना वाटलं की आता याचं भविष्य संपलं आहे. His dream is lost here only. His dreams are lost here आणि only. त्याचे स्वप्न याच ठिकाणी संपले आहे. But let me tell you, पण मला तुम्हाला सांगू द्या there was no one with Joseph. योसेफाबरोबर कोणी नव्हता. But the word of God says, पण देवाचं वचन सांगतं the Lord was with Joseph. The परमेश्वर योसेफाबरोबर Lord होता. was with Joseph. परमेश्वर योसेफाबरोबर And होता. wherever he used to go, आणि ज्या ज्या ठिकाणी तो जायचा God used to give victory to Joseph. परमेश्वर त्याला विजय देत असे. God removed Joseph from that pit. आणि परमेश्वराने योसेफाला त्या खड्ड्यातून बाहेर Like काढले. same situation David was in the pit. आणि तशाच प्रकारे या परिस्थितीमध्ये दावीद देखील होता. He says, God remove me from that pit. आणि दावीद देखील म्हणत आहे की परमेश्वराने त्या अधोलोकातून मला बाहेर काढलं आहे. And these three things happen in the life of David. आणि या 3 गोष्टी दाविदाच्या जीवनामध्ये घडल्या. And so he says, म्हणून तो म्हणत आहे he turned my wailing into dancing. त्या तू माझा विलाप दूर करून मला नाचाव्यास You लावले आहे. removed my sackcloth and clothed me with joy. दावीद म्हणत आहे की तू माझे गोंताट काढून मला हर्षरूपी वस्त्र नेसवले आहे. Today morning, I do not know what you are thinking in your आणि life. आजच्या सकाळी मला माहित नाही की तुम्ही तुमचा वैयक्तिक काय विचार करत You may आहात. be thinking about 2023 only. तुम्ही 2023 बद्दल विचार करत The year आहात of struggle. की किती कठीण वर्ष होतं, The year of pain. किती त्रासाचं वर्ष होतं. How I will survive in the year 24. आणि 2024 माझ्यासाठी कसं असणार. There are so many challenges in my life. पुष्कळ आव्हान माझ्या जीवनामध्ये असतील की काय. So many problems like in mountain. आणि माझ्या समोर पर्वतासारख्या समस्या असणार. It will not removed. आणि त्या बाजूला होणार नाही. I am under pressure. आणि मी तणावामध्ये आहे. What can I do? काय करू. But let me tell you, पण मला तुम्हाला सांगू द्या our Lord is a faithful God. ते विश्वासू देव आहे. He will turn your wailing into dancing. तुमचे अश्रू आनंदामध्ये बदलणार For आहे. that purpose only God have shown this wonderful new year. याच कारणामुळे हे नवीन वर्ष देवाने आपल्याला दिलं आहे. If you want to see this year should be a blessed year, जर तुम्हाला हे वर्ष आनंदाचं जर बघायचं आहे, never think about past. तुमच्या भूतकाळाबद्दल विचार करू Most नका. of the time we think about past and get discouraged in our आणि life. पुष्कळ वेळेस आपण मागे बघतो, भूतकाळामध्ये बघतो आणि निराश होतो. The word of God says in Isaiah, आणि देवाचं वचन सांगतं यशयामध्ये Isaiah 43 and verse 18. आणि यशयाचा 43 अध्याय. What the word says? आणि या ठिकाणी काय दिलं The आहे. word says, या ठिकाणी दिलं आहे Isaiah chapter 43 and verse 18. आणि यशयाचा 43 अध्याय आणि 18 वचन. Forget the former things. या Do ठिकाणी not दिलं dwell on the past. आणि या ठिकाणी दिलाय की पूर्वीच्या गोष्टींची आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका. What the word says? या ठिकाणी देवाचं वचन काय सांगत आहे Forget the former things. की तुम्ही ज्या गोष्टी घडल्या त्याचा विचार करू नका. When we are sitting here,
आज आपण या ठिकाणी आता बसलो आहोत We only like to talk about the year 1999. आणि आपल्याला फक्त 1999च्या गोष्टी बोलायला How the आवडतात year was आणि 1999. 1999 वर्ष माझ्यासाठी कसं होतं We were little, but there was love in us. पण आम्ही थोडकेच होतो पण प्रेम आमच्यामध्ये होतं What good year it was. आणि किती- Year 2010. आणि 2010 वर्ष किती आनंदाचं होतं How we used to serve the Lord. आणि कशा प्रकारे 2010 मध्ये आम्ही सेवा करायचो We used to come to night prayer. आम्ही कशा प्रकारे नाईट प्रेयरला यायचो No two-wheeler. कोणती टू व्हीलर आमच्याकडे We नव्हती used to come. पायी पायी सायकलवर आम्ही यायचो We are having four-wheeler. पण आज आमच्याकडे 4 व्हीलर आहे We are not coming. तरी आम्ही येत नाही We just think about the last year only. आपण फक्त मागील We वर्षांबद्दल only विचार speak करतो about the past. ज्यावेळेस आपण भूतकाळाबद्दल विचार करतो What we are doing in present. वर्तमान काळामध्ये आपण काय करत What आहोत we are going to do in this new year. या नवीन वर्षामध्ये आपण काय करणार आहोत Think about new year. या नवीन वर्षाबद्दल विचार करा What can I do for my Lord? माझ्या देवासाठी काय काय करू शकतो What can I do for my family? माझ्या कुटुंबासाठी या वर्षामध्ये काय काय करू शकतो What can I do for my children? माझ्या लेकरांसाठी या नवीन वर्षामध्ये काय काय करू शकतो Think about new things. नवीन गोष्टींबद्दल विचार The करा word says, या ठिकाणी बायबल सांगतं forget the former things. की पूर्वीच्या गोष्टींची आठवण करू नका Forget the former things. जुन्या गोष्टी मनात आणू नका. Former things will discourage you. आणि जुन्या गोष्टी भूतकाळातल्या गोष्टी तुम्हाला निराश करतील Former things will discourage you and sit you on the chair every year. आणि ज्या भूतकाळातल्या गोष्टी त्या तुम्हाला फक्त निराश करतील आणि वर्ष फक्त खुर्चीवर बसायला लावतील But when you will think about new things, पण ज्यावेळेस तुम्ही नवीन वर्षाबद्दल नवीन गोष्टीबद्दल विचार you करा will do new things for the Lord. तुम्ही देवासाठी नवीन गोष्टी करताल The word says, I will turn your wailing into dancing. आणि देवाचं वचन सांगतं की तू माझे दुःख दूर केले आणि त्या आनंदामध्ये बदलले And He will turn our mourning into आणि dancing. केव्हा तो आपले अश्रू आनंदामध्ये बदलणार आहे When we will forget the former things and do not think about the past, we'll think about the new things. ज्यावेळेस आपण पूर्वीच्या घडलेल्या गोष्टींची आठवण करणार नाही जुन्या ज्या गोष्टी झाल्या त्या मनात आणणार नाही त्यावेळेस तो आपले अश्रू आनंदामध्ये बदलणार The आहे word says, see, I am doing a new things now. It springs up. Do not you perceive it. I am making a way in the wilderness and stream in the vast land. आणि पुढे त्या वचनामध्ये दिला की पहा मी एक नवीन गोष्ट करणार आहे आताच ती उद्भवत आहे तुम्ही ती पाहणार नाही काय मी अरण्यात सडक करील मरुभूमीत नद्या वाहवीन The word of God says, I will do new things. आणि देवाचं वचन सांगत आहे की मी नव्यान गोष्टी Our करेन God is a God who will do new things in our आणि life. आपला देव आपल्या जीवनामध्ये नवीन गोष्टी करणारा देव He आहे will turn our mourning into dancing. आपले अश्रू आनंदामध्ये बदलणारा देव आहे Whenever Jesus visit people, He do new thing into the life of आणि people. की ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त कोणत्या व्यक्तीला भेटलेला आहे त्याने त्याच्या जीवनामध्ये आनंद दिलेला आहे He visit one person who was lying on the bed for 38 years. आणि आपण बघतो की एक 38 वर्षाचा दुखणेकरी त्या बाजेवरती पडलेला आहे From many years he was sleeping on that आणि bed, पुष्कळ वर्षापासून त्या ठिकाणी तो पडून होता thinking that somebody will come and put him on the pool, आणि तो विचार करत होता की कोणीतरी येईल आणि मला उचलून बरा करेल depending upon the people. आणि तो लोकांवरती अवलंबून होता Let me tell you, when Jesus met with him, मला तुम्हाला सांगू द्या की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्याला भेटला he changed the situation. आणि त्याची परिस्थिती बदललेली He आहे did new things into his life. त्याच्या जीवनामध्ये नवीन गोष्टी केली Our आहे God is a God who will do new things in this new year. आणि आपला देवाचा देव आहे की 2024 वर्षामध्ये नवीन गोष्टी तो तुमच्या जीवनामध्ये करणार Because the आहे word of God says, आणि देवाचं वचन see, सांगतं I am doing new things in your life. की पहा मी एक नवीन गोष्ट करणार आहे You may be struggling for your job last year. तुम्ही मागील वर्षामध्ये तुमच्या कामासाठी झगडत असाल You may be struggling in your family last year. तुमच्या कुटुंबामध्ये समस्येमध्ये But असतात I challenge you, this new year will be a new year of blessing in your life. करतो आणि तुम्हाला सांगतो की 2024 वर्ष तुमच्यासाठी एक आशीर्वादाचं वर्ष असणार Your आहे enemy will not overjoy over you. शत्रू तुमच्यावरती विजय मिळू शकणार नाही Because our Lord will fight for your battle. आपला परमेश्वर आपल्या बाजूने युद्ध लढणारा देव आहे He will give us victory in your life. आपल्याला आपल्या जीवनामध्ये विजय देणार आहे And so the word of God says, म्हणून बायबल आपल्याला सांगतं I will make a way in the wilderness. की मी अरण्यात सडक खरी If you are thinking there is no way in my life, जर तुम्ही विचार करत असाल की माझ्या जीवनामध्ये आता कोणताही मार्ग नाही it is very hard to me माझ्यासाठी खूप कठीण आहे in my way do something new in my life. नवीन काहीतरी माझ्या जीवनामध्ये घडेल. Forget former things. जुन्या गोष्टीची आठवण करणार नाही Because former things are discouraging me. कारण जुन्या गोष्टी भूतकाळातल्या गोष्टी मला निराश करतात Because I am having hope in you, O Lord. मला फक्त प्रभू येशू तुझ्यामध्ये आशा आहे Our God is a Lord who will fulfill and sustain us. आणि आपला देव आहे की आपली इच्छा तो पूर्ण करणार आहे And so today morning I want to encourage you. म्हणून आजच्या सकाळी मला तुम्हाला सांगायचं आहे If God
must fulfill our desire in this new year. जर आपल्याला तुम्हाला आणि मला असं वाटत आहे की देवाने या नवीन वर्षामध्ये आपली इच्छा पूर्ण If करावी, God must make a way in our life. देवाने आपल्या परिस्थितीतून आपल्याला एक नवीन मार्ग द्यावा, What we should do? आपण काय करावं? We should pray every day to Lord. रोज आपण देवाकडे प्रार्थना केली पाहिजे, Spend time in the presence of God. देवाच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवला पाहिजे, Prayer can change the situation. कारण प्रार्थना परिस्थिती बदली शकते. Whatever hard things you are facing, किती कठीण गोष्टींना तुम्ही तोंड देत असाल, when the people of God pray, पण ज्यावेळेस देवाची लोक प्रार्थना God करतात, moves into the life of people. देव त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत काम करतो. The word of God says, देवाचं वचन सांगतं verse 22, आणि 22 वचनामध्ये, God was expecting that his people should pray, आणि देवाची इच्छा होती की त्याच्या लोकांनी प्रार्थना but करावी, they didn't pray. पण त्यांनी प्रार्थना केली नाही. God expects from us also that we need to spend time in his presence. आणि देवाची देखील आज तीच इच्छा आहे की त्याच्या लोकांनी त्याच्याकडे प्रार्थना But करावी. we are so much busy in our work that we are not having time to sit in the presence of God. पण आपण आपल्या कामामध्ये एवढं व्यस्त असतो की आपण प्रार्थना करू शकत नाही. Here the word of God says, या ठिकाणी देवाचं वचन सांगतं, 22 verses, yet you have not called on me, Jacob. 22 वचनामध्ये दिलाय की हे याकोबा, तू तर माझा धावा केला नाही. You didn't call me. आणि तो म्हणत आहे की तू मला धावा केला In the नाही. year 23, we were so busy in marriage. We were so busy in meeting our friends. We were so busy in calling our friends. आणि मागील वर्षामध्ये 2023 मध्ये आपण लग्नामध्ये व्यस्त असू, आपल्या नातेवाईकांना भेटण्यामध्ये व्यस्त असू, आपल्या मित्रांना भेटण्यामध्ये व्यस्त असू, We didn't have time to pray. आणि आपल्याला प्रार्थनेसाठी वेळ मिळाला नसेल. The people of Israel were saying, आणि इस्रायल लोक देखील अशाच प्रकारे they were not होते. praying unto ते God. देवाकडे प्रार्थना करत And so नव्हते. God is saying, yet you have not called on me, Jacob. म्हणून परमेश्वर या ठिकाणी म्हणत आहे की हे याकोबा, तू तर माझा धावा केला You नाही, didn't pray to me. तू माझ्याकडे प्रार्थना You केली didn't नाही, speak to me. तू माझ्याशी बोलला नाही. Because of that you face many problems. आणि तू न बोलल्यामुळे, प्रार्थना न केल्यामुळे तू त्रासाला तोंड दिलं. If the year 24 must be a dancing year, a joyful year in your life, जर तुम्हाला असं वाटतं की 2024 वर्ष तुमच्यासाठी एक नाचण्याचं, आनंदाचं जर असावं, spend time in the presence of God. देवाच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवूया. Commit to Lord that I will spend time in your presence. आणि देवाला बोलूया की प्रभू, मी तुझ्या उपस्थितीमध्ये रोज प्रार्थना करणार, Every day I will sit into your मी presence रोज तुझ्या उपस्थितीमध्ये बसणार, and see how God will do mighty works in your life. आणि बघा कशा प्रकारे अद्भुत काम देव आपल्या जीवनामध्ये God करेल. will make a way into your life. आणि ज्या ठिकाणी कोणता मार्ग नाही, त्या ठिकाणी देव तुमच्या जीवनामध्ये मार्ग तयार करेल. Because prayer moves into your life. कारण प्रार्थना तुमच्या जीवनामध्ये बदल करणार आहे. Today morning I want to encourage you. आजच्या सकाळी मला तुम्हाला सांगायचं आहे Praying in your life. की आजपासून प्रार्थना करण्यास सुरुवात Give करा. time to Lord. आजपासून देवाला वेळ देण्यास सुरुवात करा. Second thing what we should do. दुसरी गोष्ट, आपण आपल्या जीवनामध्ये The काय केली people of पाहिजे. God used to not do that thing. आणि देवाचे लोक ती गोष्ट करत नाही. Most of the time we also do not do पुष्कळ the वेळेस same thing. आपण देखील ती गोष्ट करत नाही. What 23 says, 23 वचनामध्ये दिला आहे. Isaiah chapter 43 and verse 23 यशया says, 43:23 मध्ये, you have not brought me sheep for burnt offering, nor honored me with your sacrifice. I have not burned you with grain offering, nor weighed with demands for incense. आणि 23 वचनामध्ये दिलाय की तू मला होमार्पण करण्यासाठी मेंढरे आणले नाहीत, आणि मला यत्न करून माझे गौरव केले नाही. मी तुझवर अनर्पणासाठी सक्त केली नाही, धुपाकरिता तुला त्रास दिला नाही. The word says, you have not honored me. आणि या ठिकाणी देवाचं वचन सांगतं, तो परमेश्वर म्हणत आहे की तू माझा आदर केला नाही, You didn't bring offering for me. तू कोणतंही अर्पण आणलं नाही. The people used to not bring offering to the Lord. People used to not bring offering to the Lord. आणि आपण बघतो की हे देखील लोक देवाला अर्पण कोणतं नेत नव्हते. Today morning, God wants offering of our praise to Lord Jesus. आणि आज देखील स्तुतीचं यज्ञ देव आपल्याकडून इच्छितो. We must be a worshiper in our life. आपण आपल्या जीवनामध्ये उपासक असावं. We need to worship our God every day. रोज आणि रोज आपण त्याची उपासना केली In every पाहिजे. situation, we should praise God. प्रत्येक एक परिस्थितीमध्ये आपण त्याची उपासना केली Whatever पाहिजे. blessing He have given to us, जे जे आशीर्वाद देवाने आपल्या जीवनामध्ये दिले we आहे, need to say, Lord, thank you for this आणि blessing. देवाला म्हणणं गरजेचं आहे की देवा, या आशीर्वादाबद्दल मी तुझ्या आभार God मानतो. have blessed us with children. की देवा, तुम्हाला चांगले लेकरं दिलेस, God have blessed us with family. चांगलं कुटुंब मला दिलंस, God have blessed us with good job. चांगलं काम तुम्हाला दिलंस, God have blessed us with parents. हो चांगले आई वडील तुम्हाला दिलेस, God have blessed with us by good house, चांगलं घर देऊन देवाने आशीर्वादित केलं, car, चांगली गाडी देऊन आशीर्वादित केलं, good blanket,
blankets, clothes. चांगले कपडे देवाने देऊन आशीर्वादित केलं. There are so many people, they are not having such kind of things. असे पुष्कळ लोक आहेत की त्यांच्याकडे या गोष्टी नाहीत. We need to praise God for this. आपल्याकडे आहेत, आपण देवाचे आभार मानणं गरजेचं We आहे. need to offer by our mouth to Lord. आपल्या मुखाद्वारे त्याचं स्तवन करणं गरजेचं आहे. God is expecting praise from our mouth. आणि देव देखील आपल्याकडून त्याची उपासना इच्छितो. These people did not bring offering to आणि आपण बघतो की या इस्रायली लोकांने देखील परमेश्वरासाठी कोणतंही अर्पण नेलं नाही. Today morning God is encouraging. आणि आज परमेश्वर तुम्हाला आणि मला उत्तेजन देत आहे. If God must make a way into your life, जर तुम्हाला वाटतं की तुमच्या जीवनामधून देवाने एक नवीन मार्ग तयार करावा God must bring out from that sorrowful things in your life. आणि तुम्हाला वाटतं की देवाने सर्व अश्रू तुमचे दूर करावे, We need to bring offering to God. देवाला अर्पण करणं गरजेचं आहे. Offering of praise. Offering of praise. धन्यवादाची भेट. And third thing in a life we should do. तिसरी गोष्ट आपण आपल्या जीवनामध्ये We केली need पाहिजे. to give to the work of God. देवाच्या कामासाठी आपण पेरलं पाहिजे. We need to give money to the Lord. आणि आपला जो पैसा आहे त्याच्याद्वारे देवाची सेवा केली The पाहिजे. word says, you did give money to me. आणि या ठिकाणी तो म्हणत आहे की तू पैसे देऊन माझ्यासाठी अगरू विकत घेतला नाही. Think that we should sow seed into the kingdom. आणि देवाची देखील इच्छा आहे की पैशाद्वारे आपण आपलं बी देवाच्या राज्यामध्ये पेरावं. Give tithe, आपण आपला दशमांश द्यावा, give offerings. चांगलं अर्पण द्यावं. Whenever God gave you opportunity, sow into the kingdom of God. ज्या वेळेस देव तुम्हाला देण्याची संधी देतो त्या वेळेस आपण त्याच्या राज्यासाठी पुढे येणं कामाचं There आहे. are so many people, they expect more things from God. आणि पुष्कळ लोक आहेत की ते देवाकडून पुष्कळ गोष्टीची अपेक्षा करतात. Without giving, we can't expect good things from God. देण्याविना कोणतेच आशीर्वाद देऊ शकत नाही. Word of God said, give and it shall be given to देवाचं you. वचन सांगतं द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. If you are not giving your tithe, जर तुम्ही तुमचा दशमांश देत नाही, if you are not giving your tithe and honoring our God, जर तुम्ही तुमचा दशमांश देऊन देवाचा आदर करत नाही, you will whole year, whole life, you will struggle in your life. तुम्ही पूर्ण वर्ष पूर्ण तुमचं आयुष्य त्रासामध्ये असतात. There will be problems in your life समस्या तुमच्या जीवनामध्ये असेल. when you sow into the kingdom. पण ज्या वेळेस आपण आपलं पैशारूपी बी पेरतो, Whatever you earn, जे काही तुम्ही कमवता you sow into the kingdom. ते तुम्ही देवाच्या राज्यामध्ये पेरता, God will bless you. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करेल. God will bless your finance. देव बाप तुमच्या पैशाला आशीर्वादित करेल. Today morning, I want to encourage you. आणि आजच्या सकाळी मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं If आहे. you are not sowing into the kingdom of जर God, आतापर्यंत तुम्ही देवाच्या राज्यामध्ये बी पेरलं नाही, start sowing into the kingdom of God. या नवीन वर्षामध्ये आपण निर्णय करूया की मी माझं बी पेरणार. These people were like that. They used to not give money. आणि हे इस्रायल लोक देखील असेच होते की ते त्यांच्या पैशाने देवाची सेवा करत नसते. And because of that, what happened? आणि या कारणामुळे आपण बघतो काय झालं. The word of God says, देवाचं वचन सांगतं, if we read 25 words, जर 25 वचन आपण वाचलं I forgot your sins. आणि तो म्हणत आहे की मी आपल्याकरिता तुझे अपराध पुसून टाकितो. When we do such kind of thing, we sin against God. ज्यावेळेस अशा प्रकारच्या गोष्टी आपण करतो, आपण देवाविरुद्ध पाप But करतो. let me tell you, our God is a God who forgive our sin. पण मला तुम्हाला सांगू द्या की आपला देव तो देव आहे की तो आपल्या पापांची क्षमा करतो. Today morning, if you have sinned against God, जर आज आपण देवाविरुद्ध कोणतं पाप आपल्या जीवनामध्ये असेल, repent into the presence of देवाच्या God. उपस्थितीमध्ये आपण पश्चाताप करूया Start sowing your money into the kingdom of आणि आपल्या God. पैशाद्वारे बी पेरण्यास आपण सुरुवात करू. Offering of praise to God. आणि चांगलं अर्पण आपल्या स्तुतीद्वारे आपण देऊन And start अर्पण praying unto God. आणि देवाकडे प्रार्थना करून आपण And सुरुवात see करू. how God will turn your mourning into dancing. आणि आपण बघणार की कशा प्रकारे देवाने आपले अश्रू आनंदामध्ये बदललेले First, आहेत. let me tell you, मला तुम्हाला सांगू द्या, if God speak, He fulfill His promises in our life. ज्यावेळेस देव एखादा शब्द बोलतो त्यावेळेस तो पूर्ण देखील करतो. His promise never fail. आणि त्याचे अभिवचन कधी अपूर्ण राहत नाही. There are many people, they have experienced the promises of God. आणि असे पुष्कळ लोक आहेत की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये देवाचे अभिवचन बघितले आहे. If you believe on the promises of God, जर तुम्ही देवाच्या अभिवचनावरती विश्वास ठेवता, God will fulfill the promise in the year 24 in your life. तर 2024 वर्षामध्ये तेच अभिवचन देव तुमच्या जीवनामध्ये पूर्ण करणार How आहे. many people are willing that God should remove your sorrows and bring joy into your life? किती लोकांना असं वाटतं की देवाने त्यांचं दुःख दूर करावं आणि ते आनंदामध्ये बदलावं. So today morning we'll stand on our feet चला आजच्या सकाळी आपण आपल्या जागेवरती उभे and राहू we'll say to Lord, आणि देवाला आपण बोलूया Lord, here I am. की प्रभू मी आहे, Change my माझी situation. परिस्थिती तू बदल. I want to forget the former things, O तो Lord. जुन्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या मला विसरून जायच्या I आहेत. want to forget all former things. पूर्वीच्या गोष्टी मला विसरून जायच्या I आहेत. want to not remember that things, O त्या God. गोष्टींची मला आठवण करायची नाही. Former things
brings disappointment in my life. ज्या जुन्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या मला निराश करतात. Father Lord, I want to be joyful in your presence, O आणि God. परमेश्वर पिता तुझ्या उपस्थितीमध्ये मला आनंदी राहायचं Today आहे. morning I commit my life to you, O आजच्या Lord. दिवशी मी माझं जीवन तुला समर्पित As करतो. we are in the presence of आणि God, प्रियानो देवाच्या उपस्थितीमध्ये असताना closing your eyes, आपण आपले नेत्र बंद करू looking to the mighty Jesus. आणि येशूकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करूया. Nobody will go here and there. आणि कोणी इकडे तिकडे जाणार नाही. Close your eyes. आपण आपले नेत्र बंद करू Think about Jesus. आणि येशू बद्दल विचार करू. Think about his blessing. त्याच्या आशीर्वादाबद्दल विचार करू And we'll say that song. आणि आपण ते गीत गाऊया. Gin gin ke stuti kare. Jesus, we worship your name, O God. Hallelujah. Holy Spirit, O God. Jesus, we worship your name. स्तुति करूं बेशुमार तेरे दानों के लिए अब तक तूने संभाला मुझे अपनी बाहों में लिए हुए अब तक तूने संभाला मुझे आराधना करूया. बाहों में लिए हुए गिन गिन के स्तुति करें. गिन गिन के स्तुति करूं बेशुमार तेरे दानों के लिए अब तक What a God we serve, you Lord. संभाला मुझे अपनी बाहों में लिए हुए अब तक तूने संभाला मुझे अपनी बाहों में लिए हुए तेरे शत्रु का निशाना मेरे शत्रु का तेरे तुझ पर होगा ना सफल. तेरे शत्रु का निशाना, तेरे शत्रु का निशाना, हालेलुया, तुझ पर होगा ना सफल हालेलुया. आंखों के पुतल जैसे हो रखेगा तुझे हर पल हालेलुया. आंखों के पुतली जैसे को रखेगा तुझ में हर पल. गिन गिन के स्तुति करूं बेशुमार तेरे दानों के लिए अब तक तूने संभाला मुझे अपनी बाहों में लिए हुए अब तक तूने संभाला मुझे अपनी बाहों